श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला आंधळ्या मुलाला स्वामींनी दृष्टिदान कसे दिले आणि त्याचबरोबर वैष्णवांचे गर्वहरण कसे केले याबद्दलची एक कथा सांगणार आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराज एकदा देशमुखांच्या वाड्यात बसले होते. तेथे सर्व सेवेकरी मंडळी आणि भक्त मंडळी स्वामींच्या बाजूला जमलेली होती. तेथे एक ब्राह्मणाची बाई आपल्या 10 वर्षाच्या आंधळ्या मुलाला घेऊन आली होती. तिचा मुलगा जन्मापासून आंधळा नव्हता, तर त्याच्या मुंजीच्या वेळी त्याची दृष्टी अचानक गेली होती. स्वामींची एक सेवेकरी सीतूबाई महाराजांना म्हणाली, स्वामी, या मुलाला मुंजीपासून अगदी अचानकपणे दिसेनासे झाले आहे. आपण त्याच्यावर कृपादृष्टी करावी. तेव्हा स्वामी म्हणाले, 5 अहंकारी दैत्य माझी परीक्षा पाहण्यासाठी येत आहेत. त्या परीक्षेच्या वेळी हा मुलगा डोळे उघडेल. स्वामींचे हे बोलणे ऐकून सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. इतक्यात काही क्षणातच कर्नाटकातले 5 वैष्णव ब्राह्मण तेथे आले. ते स्वामींची कीर्ती ऐकून होते. स्वामींची परीक्षा घेण्याचा विचार मनात धरून ते स्वामींना भेटायला आले होते. परंतु अहंकाराने त्यांनी स्वामींना साधा नमस्कारसुद्धा केला नाही. ते कानडी भाषेत एकमेकांशी चर्चा करत होते. एका कोपऱ्यात बसून स्वामींना काय प्रश्न विचारायचे ह्याची जुळणी करीत होते. संस्कृत भाषेत स्वामींना प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणायचे असा त्यांचा मनसुबा होता. इतक्यात स्वामींनी तेथे बसलेल्या त्या आंधळ्या मुलाला हाक मारली आणि म्हणाले, अरे गणेशा, इकडे ये, माझ्याजवळ बैस. हे जे 5 ब्राह्मण आले आहेत ना, त्यांच्या मनात माझ्याविषयी काही शंका आहेत. ते संस्कृतमधून प्रश्नांची जुळणी करत बसले आहेत. त्यांना प्रश्न विचारणे अगोदरच तू त्यांना संस्कृतमधून उत्तर दे. तेव्हा तो आंधळा मुलगा म्हणाला, स्वामी, मला तर काहीच दिसत नाही. मला तर अक्षर ओळखसुद्धा नाही. मी यांना संस्कृतमधून कशी उत्तरे देऊ? त्यावेळी स्वामींनी आपल्या गळ्यातील फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्याच्या दोन्ही डोळ्यांवरून फिरवले. तेव्हा आश्चर्यच झाले. त्या क्षणी तो मुलगा उठून उभा राहिला. त्याने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले, स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि त्या 5 वैष्णवांसमोर जाऊन त्यांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच संस्कृतमधून त्यांना उत्तरे दिली. त्याची उत्तरे ऐकून ते 5 वैष्णव एकदम लज्जित झाले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी पुढे येऊन स्वामींच्या चरणी लोळण घेऊन मनोभावे क्षमा मागितली. त्या 5 वैष्णवांचे गर्वहरण तर झालेच, शिवाय सर्वांसमोर फटफजितीही झाली होती. त्या आंधळ्या मुलाला स्वामींनी केवळ दृष्टी दिली नाही, तर त्याला क्षणार्धात ज्ञानी पंडितसुद्धा केले होते. ही सर्व घटना तेथील सर्व मंडळी पाहत होतीच, परंतु ते वैष्णवही स्वामींच्या अद्भुत लीला पाहून गर्भगळीत झाले होते. ते स्वामींच्या जवळ क्षमा मागू लागले. तेव्हा त्या 5 वैष्णवांकडे स्वामी भेदक नजरेने पाहू लागले. त्यावेळी त्या 5 एक लटलटा कापू लागला. तेव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून गरजले, म्हणाले, आम्ही जातपात मानत नाही, कुणाच्याही घरचे अन्न खातो. तुझी आई इमाम बक्ष नावाच्या मुसलमानाबरोबर संबंध ठेवून होती. तुझा जन्म त्या मुसलमानापासूनच झालेला आहे. तुला हे ठाऊक आहे का? स्वामींच्या तोंडचे हे सत्यकथन ऐकून तो शर्मिंदा झाला. हा वैष्णव ब्राह्मण नाही, तर ब्राह्मण आईच्या पोटी जन्मलेला मुसलमान आहे हे कळल्यावर ते इतर 4 ब्राह्मण चकितच झाले. तो मुसलमान इब्रत गेली म्हणून लज्जित झाला व आताच धरणीत उभंगून आपण धरणीत गडप व्हावे असे त्याला वाटू लागले. त्याने पुन्हा स्वामींच्या पायावर लोळण घेतली आणि म्हणाला, ह्या पतिताला क्षमा करा, मला प्रायचित्त द्या. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवा. त्या वैष्णवाचे हे बोल ऐकून दयावंत स्वामी समर्थ महाराज म्हणाले की, गंगा स्नान करा, पापे धुवून टाका आणि भागवत धर्माचे मनपूर्वक आचरण करा. स्वामींचे दयेचे बोलणे ऐकून त्या 5ही जणांनी परत स्वामींच्या चरणावर पडून त्यांची क्षमा मागितली आणि ते परत गेले. स्वामींच्या या अद्भुत लीला पाहून कोणीही अहंकारी माणूस त्यांच्यापुढे नतमस्तक होत असे. त्यांच्यापुढे गेलेला भक्त त्यांच्यापासून काही लपवू शकत नसे, म्हणून सर्व भक्त मंडळी घाबरतच दर्शन घेत असायचे. मात्र एकदा स्वामींची कृपा झाली की सर्व संकटे दुःखे नष्ट होतात याची सर्वांना खात्री होती. पापाचे क्षालन होताच संत कृपेचा वर्षाव करतात. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.